आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, म्हणजे गेली कित्येक वर्ष ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेत। सन्माननीय बाळा आचरेकर, अभित नाईक, बाळा भिसे यांच्या सन्माननीय नितीन वाळके यांच्या सहकार्यातून, यांच्या माध्यमातून माझी वारंवार अजितदादांशी भेट व्हायची, त्यांच्याशी सलोख्याचे संबंध देखील होते। मात्र आज आलेली अचानक निधनाची बातमी ही खूपच वेदनादायक होती। प्रवासात असताना त्यांचं विमान क्रॅश झालं आणि त्यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला। महाराष्ट्राची ही पोकळी कधी न भरणारी आहे, कारण अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही। आपल्या गावावरती त्यांनी नितांत प्रेम केलं होतं। माझी मागची बहीण प्राची ही जेव्हा सरपंच होती तेव्हा वारंवार आमच्या गावासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे त्यांनी केलं होतं। निश्चितपणे आपल्या गावावरती त्यांचं प्रेम होतं, आमचंही त्यांच्यावरती प्रेम होतं। आमचे ही स्पर्धा 23, 24, 25, 26 अशा दिवसामध्ये आयोजित केली होती। मात्र देवांचा कौल आणि आमचे देव श्री देव रामेश्वर हे किल्ले सिंधुदुर्गवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीसाठी, त्रैवार्षिक भेट असते, त्या भेटीसाठी जात होते आणि त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलून, म्हणजे पोस्टपोन करून 26, 27, 28 अशा 3 दिवसामध्ये घेतली गेली। कारण आमच्या सगळ्या मुलांनी जवळपास नोव्हेंबरमध्ये ऑक्शन झाला होता, त्या नोव्हेंबरमध्येच तिकीटं बुक केली होती, कारण तारीख डिक्लेअर झाली होती। हा नियोजित कार्यक्रम आमचा, आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांना 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणार आहोत। कृपया विनंती असेल, आपल्या डोक्यावरच्या टोप्या जर असतील, डोळ्यावरती गॉगल असतील तर ते कृपया आपण काढायचे आहेत आणि सावधान म्हटल्यानंतर 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे। सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहतोय। परेड सावधान। थँक्यू। आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आज आपल्यात नाहीत। एक हरुंदरी व्यक्तिमत्व हे आज आपल्यातून निघून गेलं। यानंतर पंचांनी सांगितल्याप्रमाणे